नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय.एच. वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा, पेपर 1। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3 पाहत आहोत, खाजगी बँक व्यवसाय। मागील भागात आपण भारतातील खाजगी बँकांची प्रगती अभ्यासली, यावर चर्चा केली। त्या म्हणजेच भारतातील खाजगी बँकांची जी काही कामगिरी आहेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा केली। बँकांची संख्या असेल, मार्च 2000 पासून ते मार्च 2019 पर्यंतची असलेली संख्या असेल, शाखा विस्तार असेल, ATMची संख्या असेल, ठेवी असतील, मालमत्ता असेल, कर्ज वाटप असेल किंवा ठेवी असतील, गुंतवणूक असतील, अशा विविध महत्त्वाच्या घटकांवर आपण चर्चा केली। आज आपण शेवटचा घटक आपला ह्या प्रकरणामधला तो म्हणजे भारतातील खाजगी बँक व्यवसाय समोरील आव्हाने। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील खाजगी बँक व्यवसाय समोरील आव्हाने पाहत असताना आपल्या सर्वांना माहिती असेल की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते। सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राच्या विकासाला पुरेपूर संधी उपलब्ध करून दिली जाते। विशेषतः नरसिंहम समितीच्या शिफारसीनंतर नवीन विदेशी बँका व नवीन खाजगी बँका यांना परवाना मिळण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि खऱ्या अर्थाने बँक क्षेत्रात नवीन युगाला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल। एकंदरीत आपण विचार केला तर या नरसिंहम समितीच्या शिफारसींमुळेच खऱ्या अर्थाने बँक व्यवसायाला चालना मिळालेली आहे। सन 1951च्या नवीन आर्थिक धोरणाने खाजगीकरणास अधिक प्रोत्साहन दिल्यामुळे सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत खाजगी संस्थांनी अधिक वेगवान प्रगती केल्याचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून आले। आपण पाहतो की सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी संस्था असतील किंवा खाजगी क्षेत्रामध्ये वेगवान त्या ठिकाणी विकास झालेला आपल्याला दिसून येतो। मागील काही विविध आकडेवारीवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते। मागील भागात आपण जी प्रगती पाहिली खाजगी बँकांची ती यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल की अगदी 91 नंतर खुले व्यापारी धोरण त्या ठिकाणी स्वीकारले गेले। त्यानंतर अनेक त्या भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत खाजगी संस्थांनी वेगवान प्रगती केल्याचे आपल्याला दिसले। आज आपण पाहतो की भारतीय बँक क्षेत्रात खाजगी क्षेत्रातील बँका उत्कृष्ट कामगिरी करत असल्या तरी या अनेक बँका आव्हानांना देखील सामोरे जात आहेत। प्रगती एकीकडे एक बाजू प्रगतीची असेल तर दुसरी बाजू आव्हानांची देखील असते, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। खाजगी बँकांची प्रगती समजून घेताना या बँकांनी कोणत्या आव्हानांचा सामना करत ही प्रगती साध्य केली असेल हे देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आपण नेहमी म्हणतो की या ठिकाणी खाजगी बँका आज सार्वजनिक बँकांच्या तुलनेत प्रगतीमध्ये वरचढ असलेल्या आपल्याला दिसून येतात। हे तितकंच खरं असलं परंतु या विविध खाजगी बँकांसमोर देखील विशिष्ट प्रकारची आव्हाने देखील आहेत। या आव्हानांचा सामना करत असताना या बँका आज यशस्वी ठरत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। त्यामध्ये जर आपण पाहिला भारतातील खाजगी बँक व्यवसायासमोरील आव्हानांमध्ये पहिला जो घटक आहे किंवा जे पहिलं आव्हान आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील शाखा विस्तार। विद्यार्थी मित्रांनो, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 65% जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते, वास्तव्यास आहे। तर उर्वरित
लोकसंख्या ही शहरी भागात राहते. ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी सरकारने वित्तीय समावेशन कार्यक्रमावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आज आपण पाहतो की सरकारच्या वतीने ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण लोकांपर्यंत अनेक प्रकारच्या योजना या त्या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये शाखा विस्तार करणे तसेच ATMची संख्या वाढविणे खाजगी बँकांसाठी आर्थिकदृष्ट्या एक जिकरीचं ठरत आहे, आपण असं त्या ठिकाणी म्हणूया. ग्रामीण भागातील लोकांमध्ये बँकविषयी असणाऱ्या सवयी ह्या फारशा कमी प्रमाणात आहेत. आपण पाहतो याचं कारण म्हणजे काय की त्यांचे उत्पन्न कमी असल्याने ग्रामीण भागातील बँकांच्या खात्यांमध्ये अतिशय कमी रक्कम त्या ठिकाणी जमा होत असते. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश शाखा ह्या तोट्यात चालत असल्याचे देखील आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की भारताचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि ग्रामीण भागातील असणारी जनता ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. या ठिकाणी शेती क्षेत्रावर अवलंबून असल्याने उत्पन्न हे त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिळत नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. अगदी ज्या वेळेस उत्पन्न त्यांच्याकडे येईल त्याच वेळेस ते आपल्यातील जी काही रक्कम असेल आपल्याजवळील ती त्या ठिकाणी बँकांमध्ये जमा करतात. परंतु हे आपल्याला कायमस्वरूपी ही रक्कम जमा होत असल्याची कधीही दिसत नाही. उत्पन्नाचा दुसरा मार्ग नसल्याने शेती ही अनिश्चित उत्पन्न देणारे या ठिकाणी मानली जाते. त्यामुळे आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये ह्या बँकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामोरे जावं लागतं. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2019 अखेर भारतातील सर्व 22 बँकांच्या मिळून 32,375 शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ 6,836 शाखा ग्रामीण भागात आहे. म्हणजेच ग्रामीण भागातील शाखांचे प्रमाण फक्त 21.12% इतकेच अल्प आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शाखा विस्तार करणे, प्रत्येक कुटुंबांपर्यंत बँकिंग सेवा पुरविणे खाजगी बँकांपुढील आव्हान त्या ठिकाणी ठरत आहेत. अतिशय महत्त्वाचं हे आव्हान ग्रामीण भागातील शाखा विस्तारांच्या बाबतीत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आव्हान म्हणजे विदेशी बँकांशी स्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल खुले व्यापार धोरणामुळे आज जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात आपल्याला जागतिक युग त्या ठिकाणी दिसत आहेत. भारताने सन 1991 खाजगी जागतिकीकरणाचा त्या ठिकाणी स्वीकार केल्यामुळे उद्योग क्षेत्राबरोबरच भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये देखील विदेशी बँकांच्या विकासाला पोषक वातावरण निर्माण झाले. या खुल्या व्यापार धोरणामुळे या त्या ठिकाणी जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये ह्या विदेशी बँका त्या ठिकाणी प्रगती साधताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामुळे भारतामध्ये विदेशी बँकांची संख्या आणि त्यांचा शाखा विस्तार हा देखील वेगाने होत आहे. आज जगातील विविध 24 देशांचे मिळून 46 विदेशी बँका ह्या भारतात कार्यरत आहेत. भारतातील मुख्य शहरांमध्ये विदेशी बँकांच्या जवळजवळ 300 शाखा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ते खाजगी बँकांशी थेट आपल्याला स्पर्धा करताना देखील त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा ह्या विदेशी बँका या ठिकाणी मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. हे देखील आपल्याला माहिती आहे. मुंबई असेल, दिल्ली असेल, पुणे असेल, त्यानंतर इंदोर असेल, अनेक चांगली मोठमोठी शहरे भारतातील की त्या ठिकाणी कोलकाता, चेन्नई, बेंगलोर अशा अनेक चांगल्या या शहरांमध्ये या विदेशी बँका त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे आपण अगदी मागील भागात पाहिलं की ह्या विदेशी बँका, त्यांच्या शाखा, त्यांचे मुख्यालय हे यावर देखील आपण चर्चा केली.
AB बँक लिमिटेड, अबुधाबी, अमेरिकन एक्सप्रेस बँकिंग, बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ बहारीन, बँक ऑफ सिलोन यासारख्या ह्या विदेशी बँका देखील आपण पाहतो की सिटी बँक असेल, त्यानंतर औद्योगिक बँक ऑफ कोरिया असेल, दोहा डॉश बँक, कोकमिन बँक असेल किंवा मग त्यानंतर HSBC असेल, अशा अनेक बँका त्या ठिकाणी आपल्याला आज भारतामध्ये मोठ्या शहरांमध्ये असलेल्या त्या ठिकाणी दिसून येतात आणि त्यांच्या तुलनेने ही स्पर्धा त्या ठिकाणी भारतीय बँकांशी त्या ठिकाणी सुरू आहे. भारतीय बँकांच्या तुलनेत विदेशी बँकांचे भांडवल प्रचंड असून त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने आपल्या ग्राहकांना उत्तम पर्याय आणि सेवा प्रदान करण्यात त्या श्रेष्ठ ठरत आहेत. त्यामुळे विदेशी बँकांच्या स्पर्धेत उत्कृष्ट सेवा पुरविणे खाजगी बँकांसमोर आव्हान ठरत आहे. हे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी असं सांगू शकतो की निश्चितपणे त्यांची सेवा देण्यात देखील तत्परता असते, यात शंका नाही. म्हणजे हे एक मोठं आव्हान त्या ठिकाणी भारतीय बँकांसमोर भारतीय खाजगी बँकांसमोर आहे, हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढचं आव्हान म्हणजे बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची स्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही बँकेची कार्यक्षमता ही त्या बँकेकडे जमा होणाऱ्या ठेवींवर अवलंबून असते. अलीकडील काळात खाजगी बँकांना ठेवी आकर्षित करण्याच्या बाबतीत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांशी स्पर्धा करावी लागत आहे. म्युच्युअल फंड, गृहनिर्माण वित्तीय संस्था, भाडेपट्टा व गुंतवणूक कंपन्या अशा बिगर बँकिंग वित्तीय संस्था सार्वजनिक ठेवी आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना जाहीर करत असतात. बिगर बँकिंग वित्तीय संस्था ठेवींवर व्यापारी बँका व खाजगी बँकांपेक्षा अधिक परतावा देत असल्याने ठेवीदार हे व्यापारी बँकांमध्ये ठेवी ठेवण्याऐवजी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. आपण अलीकडे पाहतो की म्युच्युअल फंडसारख्या संस्थांमध्ये, या वित्तीय संस्थांमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर लोक गुंतवणूक करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे खाजगी व्यापारी बँकांपुढे ठेवी आकर्षित करण्याच्या बाबतीत बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे आव्हान निर्माण झाले आहे, असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या ठिकाणी हे एक देखील आव्हान अलीकडच्या काळात त्या ठिकाणी जोर धरू लागला आहे की बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधील त्या ठिकाणी असणारी स्पर्धा. त्यानंतर पुढील जे आव्हान आहे ते म्हणजे प्राधान्यक्रम क्षेत्राला वित्तपुरवठा. विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याबाबतीत बँकांवर अनेक बंधने घातलेली आहेत. विशेषतः शेती क्षेत्र व लघु उद्योगांना बँकांनी विनाविलंब कर्ज द्यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. आपण असंही पाहतो की ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी कर्जपुरवठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन औद्योगिक क्षेत्रात जर विचार केला तर निश्चितपणे हा कर्जपुरवठा वाढलेलाच तर आहे, परंतु तो कर्जपुरवठा वसूल देखील झालेला नाही औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर, हे देखील आपल्याला निदर्शनास आलेले आहे. अनेक असे मोठे उद्योगपती असतील की त्यांनी ही अद्यापही या व्यापारी बँकांचं कर्ज त्या ठिकाणी पूर्ण फेडलेलं नाहीत. त्यामुळे एक हे आव्हान आहे की प्राधान्य क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यात बँकांना त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने दिलेले हे जे आदेश आहे, ही जी बंधने घातलेली आहेत, ते मोठ्या प्रमाणावर कधी काळी आपल्याला असंही दिसून आलेलं आहे की हे व्यापारी, हे मोठे उद्योजक कर्ज घेऊन पळून देखील गेलेले आहेत. हे आपण ऐकलेलं आहे, वर्तमानपत्रामध्ये, बातम्यांमध्ये ऐकत आहोत, पाहत आहोत. शेती व लघु उद्योगांना अल्प व्याजदराने कर्ज द्यावे लागते. तसेच शेती क्षेत्र हे निसर्गावर अवलंबून असल्याने कर्ज परतफेडीस देखील अडचणी निर्माण होतात. खाजगी बँका महत्तम नफा मिळविण्याच्या हेतूने स्थापन झाल्या असल्याने या बँका प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा करण्यास फारशा उत्सुक नसतात. मात्र केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे खाजगी बँका नाईलाजाने शेती क्षेत्र व लघु उद्योगांना कर्ज देत आहेत. परंतु प्राधान्यक्रम क्षेत्र
प्राधान्यक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा हा योग्य प्रमाणात करणे आणि कर्ज वसुली करणे हे खाजगी बँकांपुढील देखील मोठे आव्हान आहे असं देखील आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण हे आव्हान आज आपल्याला त्या ठिकाणी खाजगी बँकांच्या बाबतीत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. हे एक आव्हान मोठं त्या ठिकाणी ठरत आहे असे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढील महत्त्वाचा जे आव्हान आहे ते म्हणजे नियामक बंधनाचे व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, नियामक बंधनामुळे खाजगी बँकांवर बऱ्यापैकी प्रशासकीय ओझे निर्माण होते. त्यामुळे खाजगी बँका ग्राहकांना वेगवान सेवा देण्यास अयशस्वी ठरत आहेत. खरे तर खाजगी बँकांची कार्यपद्धती व सेवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा अधिक सुलभ व उत्कृष्ट असू शकते, परंतु केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियामक चौकटीमुळे खाजगी बँकांना देखील कागदपत्रांची जमवाजमव आणि त्यांची छाननी व वेळखाऊ प्रक्रियेतून त्या ठिकाणी त्यांना जावं लागत आहे. नियामक बंधने ही बँकिंग क्षेत्राच्या फायद्यासाठीच असली तरीही बहुतेक वेळा खाजगी ग्राहकांना ही बंधने नकोशी वाटतात. अशा परिस्थितीत नियामक चौकटीला धक्का न लावता ग्राहक आकर्षित करणे व टिकून ठेवणे हे खाजगी बँकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. हे देखील आपल्याला महत्त्वाचं आव्हान या खाजगी बँकांसमोरील त्या ठिकाणी सांगता येईल. बाकीची जी उर्वरित काही आव्हाने आहेत ती आपण पुढील भागात त्या ठिकाणी पाहणार आहोत. आपला सहभाग हा कायमस्वरूपी असाच असू द्या. निश्चितपणे आपला हा अभ्यासक्रम लवकरात लवकर आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, यावर चर्चा करू. कुणाला काही शंका असल्यास त्यांनी निसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधावा. तोपर्यंत तूर्ततः धन्यवाद. थँक्यू.